सोलापूरमध्ये एका कारचा भीषण स्फोट झाला आणि छर्याच्या बंदुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गंधकामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर एअरगनमध्ये वापरलं जाणारं गंधक हे चारचाकी वाहनामध्ये ठेवताना बॉक्स पायावर पडला आणि याचा स्फोट झाला अशी माहिती यामागे सांगण्यात येते। तर आपण पाहतोय ही दृश्य रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही दृश्य सुद्धा ही घटना कैद झालेली आहे। सोलापूरमध्ये कारचा भीषण स्फोट झालेला आहे। तर या स्फोटानं आजूबाजूचा परिसर हादरला। तसंच अचानक झालेल्या या स्फोटामुळे रस्त्यावरचे सगळे नागरिक सुद्धा गोंधळून गेले। तर या स्फोटामध्ये एक जण जखमी झालाय। तर छर्याच्या बंदुकीतील गंधकामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। सोलापूरमध्ये सायंकाळच्या सुमारास जे आहे ते या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर गंधकचा स्फोट जो आहे तो या गाडीच्या माध्यमातून झाला आणि त्यामध्ये एका व्यक्ती केदारनाथ छत्रे या व्यक्तीला जे आहे ते आपले दोन्ही पाय जे आहेत ते गमवावे लागल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी सहारा गन हाऊस आहे आणि त्या सहारा गन हाऊसच्या जो या ठिकाणी कामगार आहे तो या मालकाच्या गाडीच्या संदर्भात या ठिकाणी काही गंधक जे आहेत ते या ठिकाणी गनला लागलेले गनच्या स्वरूपामध्ये लागणारे जे गंधक आहेत त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये होते आणि त्याच्या स्वरूपात जे आहे त्या मोठा स्फोट झाला आणि दोन्ही पाय जे आहेत त्या कर्मचाऱ्याला घालावायला लागल्याचे चित्र दिसते। या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलीस उपायुक्त असतील, एसीपी असतील, पोलीस निरीक्षक असतील, हे सर्वजण जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाल्याचं चित्र दिसते। आपण जर बघितलं गेलं तर त्या कर्मचाऱ्याला जे आहे ते दोन्ही पाय स्वतःचे गमवावे लागल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक देखील आलं आणि त्यांच्याकडून चौकशी देखील या ठिकाणी होत असतानाचं चित्र दिसते। त्यामुळं सायंकाळच्या सुमारास जे आहे ते मोठा स्फोट जो आहे तो या गाडीच्या संदर्भात झाला आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर स्वतःच्या दोन्ही पाय जे आहेत त्या कर्मचाऱ्याला गमवावे लागल्याचं चित्र आपल्याला या स्फोटाच्या माध्यमातून दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर। आपण पाहतो छर्याच्या बंदुकीतील गंधकामुळे हा स्फोट झाला। एका कारचा हा स्फोट झालेला आहे आणि यात एका व्यक्तीला आपले पाय गमवावे लागलेत।